हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या बुधवार 7 जानेवारीच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत आणि शेवटी सरकारचा प्लॅन यशस्वी झालाय. सरकारने ज्या शार्प शूटरला दाभडे मावशीचा जीव घ्यायला पाठवलं होतं त्याने गोळी चालवली. दाभडे मावशीवर निशाणा धरला, परंतु गोळी चालवताना कान्हा मध्ये आला. शार्प शूटरने गोळी चालवली आणि गोळी कोणाला तरी लागलीये. मग गोळी कोणाला लागलीये हा सस्पेन्स आहे. गोळी ही दाभडे मावशी लागलीये, कान्हाला लागलीये की चाळीतल्या दुसऱ्या कोणाला हे अजून कळलेलं नाहीये. हा सस्पेन्स ठेवला गेलाय आणि या माणसाचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांनी चक्क 10 लाख रुपयांचा खर्च सांगितलाय आणि चाळीतील कोणाकडेच एवढे पैसे नाहीये. त्यामुळे सखी ही सरकारकडे गेली आणि सरकारकडे तिने 10 लाख रुपये मागितले. 10 लाख रुपयांची भीक मागितली आणि त्या बदल्यात सरकारने सखीला प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सह्या करायला सांगितल्यात की तू प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सह्या कर, तेव्हाच मी तुला 10 लाख रुपये देईन. मग आता सखी प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सह्या करणार का? सरकार तिला 10 लाख रुपये देणार का? नक्की कोणाचा जीव धोक्यात आहे? गोळी कोणाला लागलीये? ही गोळी दाभडे मावशीला लागलीये, कान्हाला लागलीये की आणखीन कोणाला? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच सखी सदन चाळीमध्ये खूप आनंदाचं उत्साहाचं वातावरण असतं, कारण बड्डे आहे कान्हा भावाचा. कान्हाचा बड्डे म्हणून चाळीतील सगळे लोक खूप खुश असतात, नाचत असतात, गात असतात, कान्हाला खांद्यावर उचलून घेतात आणि सगळेजण त्याच्या नावाच्या घोषणा देत असतात. आज आहे आमच्या कान्हाचा बड्डे, आमच्या सखी सदन चाळीचा एकच दादा, कान्हा कान्हा कान्हा, अशा घोषणा ते देत असतात. कान्हा म्हणतो, अरे काय घोषणा देताय? घोषणेमध्ये यमक असतो, यात यमक तरी जुळतोय का? तर सानप काका म्हणतात, तुला यमक पाहिजे का? मग तू आता आमचा यमकवाल्या घोषणा ऐक. आज आहे आमच्या मायेचा पान्हा, कारण बड्डे आहे कान्हा कान्हा कान्हा. सगळेजण हसू लागतात. तर कान्हा म्हणतो, वा वा, काय यमक जुळवलाय. तर सानप काकांनी चक्क त्याच्यासाठी एक बत्ताशाची माळ बनवलेली असते. जसं बड्डेच्या दिवशी गळ्यामध्ये फुलांची माळ घातली जाते, तशी त्यांनी बत्ताशाची माळ बनवलेली असते आणि ते कान्हाच्या गळ्यात ही बत्ताशाची माळ घालतात आणि कान्हाला यातीलच एक बत्ताशा तोडून त्याला भरवतात आणि हॅपी बर्थडे विश करतात. कान्हा विचारतो, वा, काय पद्धत आहे बर्थडे विश करण्याची. तर सानप काका विचारतात, मग काय तुझ्या बायकोसारखं बर्थडे विश करायचं का? तुझ्या बायकोने काल रात्री 12 वाजता तुला छान बर्थडे विश केलं असेल, प्रेमाने हॅपी बर्थडे म्हणाली असेल. ते काय म्हणतात, मेनी मेनी हॅपी. तर एक लहान मुलगी सांगते, मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे असं म्हणली असेल सखी दिदी कान्हा दादाला. कान्हा चिडून म्हणतो, वा वा, तुला तर खूप इंग्लिश येतंय, पळा इथून. काही पण बोलताय लहान मुलं, आणि तो सगळ्या लहान मुलांना तेथून हाकलून लावतो. तर सानप काका विचारतात, कान्हा खरं सांग ना, लहान मुलांना तू हाकलून लावलं, पण आम्हाला सांगू शकतो, सखीने काल रात्री तुला कसं बर्थडे विश केलं? खूप प्रेमाने केलं असेल ना, रात्री 12 वाजता रोमॅन्टिक बर्थडे विश. तर सगळेजण हे ऐकण्यासाठीच उत्सुक असतात. कान्हा म्हणतो, हो हो, खूप रोमॅन्टिक बर्थडे विश केलंय. रात्री काय घडलं ते मी तुम्हाला सांगतो. आणि कान्हा रात्री काय घडलं हे सगळ्यांना सांगू लागतो की कान्हा हा त्याच्या खोलीत आहे आणि तो गणपती बाप्पासमोर हात जोडून उभा आहे आणि बाप्पाला म्हणतो. तेवढ्यात तेथे सखी येते. तो तसं बाप्पाला म्हणत असतो, पण सखीला इनडायरेक्टली बोलत असतो. सखी त्याचं बोलणं ऐकत असते, पण काल कान्हाने तिच्यावर हात उचललाय म्हणून सखीला त्याचा राग आलेला असतो, ती चिडलेली असते. कान्हा म्हणतो, देवा, आज या पामराचा, या गरीब माणसाचा वाढदिवस आहे, पण कुणीच मला बर्थडे विश करत नाहीये, साधं हॅपी बर्थडे सुद्धा म्हणत नाहीये. तूच सांग, हे किती चुकीचं आहे. सखी हे सगळं ऐकत असते, पण तिला कान्हाला बर्थडे विश करण्याची इच्छाच नसते. कान्हा म्हणतो, जर कुणी मला बर्थडे विश केलं तर काय फरक पडणार आहे? चूक ही माणसाकडूनच होते ना, आणि माणसाने सॉरी म्हटलं, माफी मागितल्यावर चूक माफ करायची असते. पण काही लोकांना मात्र हे कळत नाही. आज माझ्यासाठी इतका महत्त्वाचा दिवस आहे, माझा वाढदिवस आहे, तर मला बर्थडे विश करायला काय फरक पडतो? बर्थडे विश तर करूच शकतात ना. सखी ही कान्हाकडे खूप रागारागाने पाहते. कान्हाला समजतंय की सखी चिडलीये, पण कान्हाची बडबड सुरूच असते. त्यामुळे सखीला राग येतो. सखीच्या हातात कान्हाचा एक शर्ट येतो आणि सखी हा शर्ट दूर फेकून देते. कान्हाला हे दिसतं. कान्हा लगेचच हा शर्ट उचलतो आणि या शर्ट बरोबरच बोलू लागतो. त्याला कवटाळतो आणि म्हणतो, लागलं का रे तुला? खरंच तुझ्यावर किती अन्याय झालाय, किती जोरात फेकलं तुला.
नक्कीच तुला लागलं असेल ना. कान्हाची नाटकं पाहून सखी आणखीनच चिडते, पण ती कान्हाशी काही बोलतच नाही आणि खुर्चीवर जाऊन बसते. कान्हा म्हणतो, माझ्यामध्ये किती पाककौशल्य आहे आज हे सगळ्यांना कळेल. आज मी माझं सगळं पाककौशल्य या एका पातेल्यामध्येच ओतलंय. असं म्हणून तो चक्क सखीसाठी चहा बनवतो आणि कपात हा चहा गाळतो. कान्हाने सखीसाठी पोहे सुद्धा बनवलेले असतात आणि या पोह्यांवर चक्क डाळिंबाच्या दाण्याने त्याने सॉरी असं लिहिलेलं असतं. आणि कान्हा सखीसाठी हा नाश्ता आणि चहा घेऊन येतो. सखी या नाश्त्याकडे पाहते तर तिलाही आश्चर्य वाटतं की कान्हाने चक्क तिच्यासाठी पोहे आणि चहा बनवलाय आणि यावर सॉरी सुद्धा लिहिलंय. सखी त्याच्याकडे रागारागाने पाहते. कान्हाला असं वाटतं की सखी त्याला माफ करेल, पण सखी त्याला काही माफ करत नाही, त्याच्याशी बोलतही नाही आणि तेथून उठून खोलीबाहेर निघून जाते. कान्हा विचार करतो, या मुलीला समजावणं खूप अवघड आहे. ही काही मला माफ करायला तयार नाहीये, पण मी माझे प्रयत्न काही सोडणार नाही. असं म्हणून तो सखीच्या मागे मागे जातो. सखी ही कळशी घेऊन पाणी भरायला चाळीतील सार्वजनिक नळावर येते. तेव्हा कान्हा तिला थांबवतो. तिच्या हातातून कळशी घेतो आणि म्हणतो, सखी मॅडम, प्लीज मला माफ करा. मी तुम्हाला खूप दुखावलंय. मला माहिती आहे माझी चूक झाली, पण मी असं परत कधीच करणार नाही. मला माफ करा. पण सखीचा मात्र त्याला माफ करण्याचा कोणताच विचार नसतो. तिची इच्छा नसते. ती कान्हाच्या हातामधून जबरदस्तीने ही कळशी घेते आणि सार्वजनिक नळावर जाऊन उभी राहते. तेव्हा चाळीतील कान्हाचे सगळे मित्र तेथे येतात. किरण, सानप काका, आणि ते विचारतात, नेमकं काय करायचंय तुला कान्हा? तर कान्हा म्हणतो, मला सखीला सॉरी म्हणायचंय. सानप काकांना एक भारी आयडिया सुचते आणि सानप काका तेथे पाणी भरायला आलेल्या बायकांकडून हंडे, कळशा आणि त्यांच्या बादल्या घेऊन येतात. असं ते 4 बादल्या, हंडे आणि कळशे आणतात आणि कान्हाला म्हणतात, कान्हा थांब, मी अजून काहीतरी आणतो. आणि ते एका पेंटरकडून चक्क पेंट आणि ब्रश सुद्धा घेऊन येतात आणि कान्हाला म्हणतात, आता तुला काय जे म्हणायचंय ना ते याच्यावर लिही. आणि कान्हाला सुद्धा ही आयडिया खूप आवडते. कान्हा एक एक करून या हंड्यावर, बादलीवर, कळशीवर सॉरी लिहू लागतो. SORR. पण त्याला एक शेवटची हंडा कळशी कमी पडते, ज्याच्यावर त्याला वाय लिहायचं असतं. सानप काका त्याला विचारतात, काय झालं? तर कान्हा म्हणतो, एक हंडा कमी पडलाय. सानप काका या बायकांकडून पुन्हा एक हंडा कळशी आणायला जातात, पण बायका सानप काकाला हकलून देतात. सानप काकाला प्रश्न पडतो की आता ही कान्हाची इच्छा कशी पूर्ण करायची. त्यांना दिसतं की टॉयलेटच्या लाईनमध्ये खूप लोक उभी आहेत. सानप काका या लोकांकडे जातात आणि सगळ्यात शेवटी जो माणूस असतो त्या माणसाची बादलीच चोरून आणतात. हा माणूस सानप काकाच्या मागे धावू लागतो. तेव्हा सानप काका कान्हालाही बादली आणून देतात आणि म्हणतात, यावरली तुझं आय. तर कान्हा म्हणतो, आय नाही वाय. तर सानप काका विचारतात, काय? कान्हा म्हणतो, काय नाही वाय, आणि तो यावर वाय लिहितो. म्हणजे कान्हाचं सॉरी पूर्ण होतं. सखी मात्र त्याच्याकडे ढुंकून सुद्धा पाहत नाही. पण सखीला मनवण्यासाठी, तिला सॉरी म्हणण्यासाठी कान्हाची सगळी धडपड सुरू असते आणि चाळीतले त्याचे सगळे मित्र त्याला मदत करत असतात. फ्रेंड्स, एकूणच हा सीन खूप मजेशीर आहे. एकीकडे सखी चिडली आहे, कान्हा तिला सॉरी म्हणण्याचा प्रयत्न करतोय, मनवण्याचा प्रयत्न करतोय आणि चाळीतील सगळी लोक त्याला मदत करताय. हा सीन खरंच खूप कॉमेडी आहे. तुम्हाला सुद्धा पाहायला खूप मजा येईल. पण इकडे सरकारच्या बंगल्यावर मात्र सिरियस सीन सुरू असतो. कोणाला तरी मारण्याची तयारी सुरू असते आणि परशुराम एका किलरला, शार्प शूटरला तेथे घेऊन येतो. सरकार या शार्प शूटरला सांगते, आज खूप महत्त्वाचा दिवस आहे. मी मुहूर्त काढलाय आणि हा मुहूर्त चुकायला नको. आज त्या व्यक्तीचा आयुष्याचा शेवटचा दिवस असायला हवा. शार्प शूटर म्हणतो, मॅडम तुम्ही काळजी करू नका. आजपर्यंत माझा एकही वार खाली गेलेला नाहीये. मी प्रत्येक काम पूर्ण केलंय आणि तुमचं काम सुद्धा नक्कीच पूर्ण होईल. सरकारला खूप आनंद होतो. तर परशुराम या किलरकडे पाहून स्माईल करत असतो. सरकार चिडून म्हणते, तुला काडीचीही अक्कल नाहीये. सांगितल्याशिवाय तुला कोणतंच काम करता येत नाही का? परशुराम विचारतो, सरकार मी काय काम करायचंय? सरकार म्हणते, ॲडव्हान्स. परशुरामला समजतं या किलरला ॲडव्हान्स द्यायचा आहे. तो खिशातून 1-2 लाख रुपये बाहेर काढतो आणि या किलरला पैसे देतो. किलर पैसे घेतो आणि आपलं काम करण्यासाठी तेथून निघून जातो. तेव्हा परशुराम सुद्धा त्याच्या मागे मागे जाऊ लागतो. सरकार विचारते, तू कुठे चाललायस? परशुराम सांगतो, त्या किलर बरोबर. तेवढंच त्याला सगळं नीट सांगता येईल ना? तर सरकार म्हणते, तो प्रोफेशनल आहे, त्याला काही सांगायची गरज नाहीये. तू कशाला तुझा वेळ वाया घालवतोय? आणि तू एक काम कर,
तू जा भाजी मार्केटमध्ये आणि तेथून थोडी अक्कल विकत आण, कारण तुला तर अक्कल नाहीये, काय करायचं काय नाही हे तुला कळतच नाही. परशुराम तसाच उभा राहतो आणि विचारतो, तुम्ही सिरियसली बोलताय का? सरकार खूप चिडते आणि म्हणते, एक काम कर, तू ना अक्कल नको आणू, तू बाजारात जा आणि त्यांच्याकडून दगडगोटे घेऊन ये. परशुरामला कळतच नाही की सरकारला नेमकं काय बोलायचंय. सरकार परशुरामला म्हणते, निघ इथून. परशुराम तेथून निघून जातो. तर सरकार विचार करते, आज माझी इतक्या दिवसांची इच्छा पूर्ण होणार. मी एका दगडात 2 नाही तर 4 पक्षी मारणार. ती दाभाडे मावशी मरणार. मग कान्हा या आरोपामध्ये पोलिसांमध्ये जाणार, तुरुंगात जाणार. मग सखीला कुणीच वाली उरणार नाही. सखी या घरी परत येईल, संपूर्ण प्रॉपर्टी माझ्या नावावर होईल आणि मग सखी सदन चाळ पाडून मी तेथे माझ्या स्वप्नातला मॉल उभारणार. हा सगळा विचार करून सरकार चांगलीच खुश होते आणि आज कान्हाला त्याच्या वाढदिवशी मी एक सरप्राईज गिफ्ट देणार आहे. कान्हा हॅपी बर्थडे असं म्हणून तिला आनंद होतो. तर इकडे सखी सदन चाळीमध्ये कान्हाने या सगळ्या भांड्यांवर सॉरी लिहिलेलं असतं, परंतु हे सगळी माणसं मागे पुढे उभे राहतात आणि या शब्दाचा अर्थच नीट कळत नाही. सखी त्याकडे पाहते आणि विचारते, तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय? हा शब्द काय आहे? मला तर काहीच कळत नाहीये. कान्हा हे पाहतो तेव्हा त्याला कळतं, ही सगळी माणसं मागं पुढे उभी राहिलीत आणि सॉरी शब्दाचा नीट अर्थच कळत नाहीये. एक लहान मुलगी तेथे येते आणि या सगळ्यांना एकत्र नीट उभं करते, ऑर्डरमध्ये उभं करते. तेव्हा सखी हे सॉरी पाहते. तिला समजतं की कान्हाला आपल्याला सॉरी म्हणायचंय आणि त्यासाठी त्याने हा सगळा जुगाड केलाय. पण सखी मात्र कान्हाला माफ करायला तयार होत नाही आणि तेथून जाऊ लागते. तेवढ्यात दाभाडे मावशी तेथे येते. ती सखीला थांबवते आणि म्हणते, सखी मला माहितीये कान्हाकडून खूप मोठी चूक झाली आहे, पण आज कान्हाचा वाढदिवस आहे, त्याला माफ कर. हवं तर मी त्याच्याकडून माफी मागते, पण आज माझ्या लेकराला नाराज करू नको, त्याला माफ कर. तर सखी म्हणते, नाही मावशी, तुम्ही कशाला सॉरी म्हणताय? तुम्ही नाही चूक केली आहे, कान्हाने चूक केली आहे आणि मी त्याला माफ करणार नाहीये. कान्हा पुन्हा तोंड पाडतो. तर सखी ही चक्क दाभाडे मावशीसमोर हात जोडते, कान पकडते आणि म्हणते, सखी कान्हा माझाच मुलगा आहे, तो आणि मी काही वेगळं नाहीये. त्याने माफी मागितली आणि मी माफी मागितली, एकच आहे. पण आज त्याचा वाढदिवस आहे ना, त्याला नाराज करू नको, त्याला माफ कर. असं म्हणून ती सखीला विनंती करते. सखीला सुद्धा वाटतं की खरंच दाभाडे मावशीचं कान्हावर किती प्रेम आहे, त्याच्यातर्फे त्या माफी मागताय आणि दाभाडे मावशीला नाराज करायला नको. सखी म्हणते, ठीक आहे मावशी, तुम्ही माफी नका मागू, मी कान्हाला माफ केलं. हे ऐकून सर्वांनाच आनंद होतो. कान्हा सुद्धा स्माईल करतो, सखी सुद्धा त्याच्याकडे पाहून स्माईल करते आणि चाळीतली सगळी माणसं हे हंडा, कळशी, बादली जोरजोरात वाजू लागतात. पुन्हा एकदा कान्हाच्या नावाचा जयघोष करतात आणि सखी आणि कान्हा एकमेकाकडे प्रेमाने पाहतात, स्माईल करतात. तर दुसरीकडे हा सरकारने पाठवलेला शार्प शूटर आपल्या गाडीमध्ये सगळी तयारी करत असतो. पण त्याच वेळेस तेथे एक माणूस येतो आणि या माणसाला पाहून हा शार्प शूटर विचारतो, अरे तुम्ही येथे काय करताय? मग हा माणूस नेमका कोण आहे हे तर आपल्या नंतर कळणार आहे. तर इकडे सखी सदन चाळीमध्ये कान्हाच्या वाढदिवसाची सगळी तयारी झालेली असते. तेव्हा दाभाडे मावशी ही कान्हाला ओवाळते आणि म्हणते, कान्हा आज तुझा वाढदिवस आहे, तुला दीर्घायुष्य मिळो, माझं संपूर्ण आयुष्य सुद्धा तुलाच मिळायला हवं. हे ऐकून कान्हा खूप इमोशनल होतो आणि दाभाडे मावशीला म्हणतो, तुम्ही माझ्याकडे असं नका पाहू. दाभाडे मावशी विचारते, का काय झालं? माझ्याकडे पाहिल्यावर तुला तुझ्या आईची आठवण येते का? कान्हा म्हणतो, हो, मला माझ्या आईची खूप आठवण येते. दाभाडे मावशी कान्हाला खूप प्रेमाने म्हणते, मग मी तुझी आईच आहे ना, आणि तू तर मला माझ्या मुलापेक्षा सुद्धा जास्त आहे, कारण तू माझ्यासाठी खूप काही केलंय. माझा मुलगा माझ्यासाठी जे करू शकला नाही ना, ते तू माझ्यासाठी केलंय. सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येतं. कान्हा आणि दाभाडे मावशी खूप इमोशनल होतात. दाभाडे मावशी कान्हाला आशीर्वाद देते की तू खूप सुखी राहा आणि माझं संपूर्ण आयुष्य सुद्धा तुला मिळायला हवं. तर कान्हा म्हणतो, नाही दाभाडे मावशी, तुमचं आयुष्य मला नका देऊ, असं नका बोलू. तुम्हीच 100 वर्ष जगायला हवं. तुमचा आशीर्वाद नेहमी आमच्याबरोबर राहायला हवा. तर दाभाडे मावशी म्हणते, नाही पोरा, असं नाही होत. आपण कितीही विचार केला ना तरी सुद्धा जे देवाच्या मनात आहे ना तेच घडतं. आणि माझं काय, मी तर पिकलं पान आहे, मी माझं आयुष्य जगून झालीये, पण तुझं संपूर्ण आयुष्य अजून बाकी आहे. आत्ताच तुझं लग्न झालंय, तुझा संसार व्हायचा आहे, मुलं बाळं व्हायची आहे, तुला जग पाहायचं आहे, खूप काही करायचं आहे. त्यामुळे माझं संपूर्ण आयुष्य तुलाच मिळायला हवं.
हे ऐकून कान्हासुद्धा खूप दुःखी होतो. तर इकडे हा किलर चक्क परशुराम बरोबर बोलत असतो. परशुराम तेथे येतो. किलर चिडून म्हणतो, जर तुम्हाला माझ्यावर विश्वास नसेल ना, तर हे काम मी आत्ताच सोडतोय. पण माझा असा पाठलाग करणं, माझ्या मागे मागे येणं हे मला काही आवडणार नाही. तर परशुराम म्हणतो, काय मित्रा, मी तर तुझा कॉन्फिडन्स वाढवायला आलोय. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. हे काम फक्त तूच करू शकतो. असा गैरसमज करून घेऊ नको. मी तर फक्त तुला हिंमत द्यायला आलोय. चल आता वेळ नको वाया घालवायला. आपण सखी सदन चाळीत जाऊया आणि आपलं काम पूर्ण करूया. असं म्हणून हे दोघेही गाडीत बसतात आणि सखी सदन चाळीकडे जायला निघतात. इकडे सखी सदन चाळीमध्ये कान्हा आणि दाभाडे मावशी खूप इमोशनल झालेले असतात. तेव्हा कान्हा दाभाडे मावशीला म्हणतो, दाभाडे मावशी, तुम्ही मला तुमचं आयुष्य दिलंय, पण तुम्हाला काहीच होणार नाही. तर दाभाडे मावशी म्हणते, हे आपल्या हातात नसतं बाळा. जेव्हा देवाची इच्छा असते ना, तो आपल्याला घेऊन जातो आणि आपण कितीही अडवण्याचा प्रयत्न केला ना, तरी काहीच करू शकत नाही. कान्हा म्हणतो, नाही मावशी, देवाने जरी तुम्हाला नेण्याचा प्रयत्न केला ना, तरी मी देवाला अडवेल. त्याला म्हणेल, माझे ते आई बाप तर तू माझ्यापासून हिरावून नेलेस, पण माझ्या आईला माझ्याबरोबर कायम राहू दे. तिचा प्रेमाचा मायेचा हात नेहमी माझ्या डोक्यावर असाच राहू दे. दाभाडे मावशी सुद्धा खूप इमोशनल होते. कान्हा आणि दाभाडे मावशीचं हे प्रेम पाहून सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी येतं. पण कदाचित दाभाडे मावशीला ही जाणीव झालेली असते, कुणकुण झालेली असते, की आता त्या जास्त वेळ जगणार नाहीये. असं म्हणतात ना, की जेव्हा आपलं मरण येतं तेव्हा त्याचा पूर्वाभास आपल्याला होत असतो. कदाचित दाभाडे मावशीला तसंच वाटत असावं, कारण सरकारने प्लॅन बनवलाय दाभाडे मावशीला संपवण्याचा, दाभाडे मावशीचा जीव घेण्याचा. आणि आता दाभाडे मावशी तेच बोलताय. कान्हा हा दाभाडे मावशीला समजवण्याचा प्रयत्न करतोय, की मावशी, तुम्ही तुमचं आयुष्य मला देऊ नका. तुम्हाला अजून खूप जगायचंय. आम्हाला तुमच्या प्रेमाची गरज आहे. तुमचा आशीर्वाद नेहमी आमच्या पाठीशी असायला हवा. पण दाभाडे मावशी मात्र, माझं आता काही खरं नाही. मी पिकलं पान आहे. मी कधीही गळून पडू शकते, कधीही माझा जीव जाऊ शकतो, असंच म्हणते. त्यामुळे चाळीतील सगळेच लोक खूप इमोशनल होतात. कान्हाला सुद्धा वाईट वाटतं आणि तो रडत असतो. तर फ्रेंड्स, एकूणच लपंडाव या मालिकेचा आजचा एपिसोड खूप इंटरेस्टिंग होता. कान्हाचा बर्थडे आणि कान्हाने सखीला मनवण्यासाठी जो काही जुगाड केलाय, जे काही सॉरी म्हणण्यासाठी प्रयत्न केले, ते पाहताना खूपच मजा आली. ते सगळं खूप क्यूट होतं आणि कॉमेडी होतं. तर दुसरीकडे सरकारने मात्र ॲक्शन करण्याची तयारी केली आहे. चक्क दाभाडे मावशीचा जीव घेण्यासाठी शार्प शूटरला, किलरला पाठवलंय आणि हा किलर सगळी तयारीसुद्धा करतोय. इकडे दाभाडे मावशीला सुद्धा कुणकुण लागली आहे, की आता त्यांचा जीव धोक्यात आहे आणि त्या जास्त काळ जगणार नाहीये. मग दाभाडे मावशींचा जीव खरंच जाणार का? कान्हा त्यांना वाचू शकेल का? हे तर पुढच्या एपिसोडमध्ये कळणार आहे. आणि पुढच्या एपिसोडमध्ये खूप मोठा सस्पेन्स आहे, खूप मोठा ट्विस्ट येणार आहे. कारण पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की दाभाडे मावशींनी कान्हाला ओवाळल्यानंतर चक्क सखी कान्हाला ओवाळणार, त्याला बर्थडे विश करणार. त्यामुळे कान्हाला खूप आनंद होईल. पण तोपर्यंत परशुराम हा शार्प शूटरला घेऊन सखी सदनच्या बाजूला असलेल्या एका मोठ्या बिल्डिंगमध्ये आलेला असेल आणि या टेरेसवरून हा शार्प शूटर चक्क दाभाडे मावशीवर नेम धरणार. दाभाडे मावशीला मारायचं त्याने ठरवलेलं असेल. आणि जेव्हा कान्हाच्या बर्थडेचं सेलिब्रेशन सुरू असेल त्याच वेळेस हा शार्प शूटर दाभाडे मावशींवर नेम धरणार. पण दाभाडे मावशींवर तो गोळी चालवणार त्याच वेळेस कान्हा पुढे येईल. कान्हा या शार्प शूटरमध्ये आणि दाभाडे मावशीमध्ये येईल आणि हा शार्प शूटर गोळी चालवणार आणि ही गोळी कोणाला तरी लागणार. त्यामुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसेल. तर इकडे सरकारला ही बातमी समजणार आणि सरकार म्हणेल की हा प्लॅन तर फ्लॉप झाला, पुढच्या वेळेस वेगळा प्लॅन करावा लागेल. म्हणजेच सरकारचा प्लॅन फ्लॉप झालाय. तर दाभाडे मावशीला गोळी नाही लागलीये आणि कान्हा मध्ये आला, मग कान्हाला गोळी लागलीये का? पण हा सस्पेन्स आहे, हे दाखवलं गेलं नाहीये. कारण चाळीतील सगळे लोक ज्याला गोळी लागलीये त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात. तेथे डॉक्टर हे सखीला सांगतात, जर त्यांचा जीव वाचवायचा असेल तर एक क्रिटिकल ऑपरेशन करावं लागेल आणि त्यासाठी 10 लाख रुपयांची गरज आहे. आणि चाळीतील कोणाकडेच एवढे पैसे नाहीये. त्यामुळे पैसे कमवण्यासाठी, पैसे मिळवण्यासाठी सखी ही चक्क सरकारच्या घरी जाणार, सरकारला झालेलं सगळं सांगणार आणि सरकारकडे 10 लाख रुपयांची मागणी करणार. आणि सरकार ही नेहमीप्रमाणे सखीसमोर 10 लाख रुपये फेकून देईल आणि म्हणेल, हे पैसे जर तुला हवे असतील ना, तर तुला प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सह्या कराव्या लागतील.
संपूर्ण प्रॉपर्टी माझ्या नावावर करावं लागेल. त्यामुळे सखीला जबर धक्काच बसेल. मग सखी हे 10 लाख रुपये मिळवण्यासाठी प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सह्या करणार का, संपूर्ण प्रॉपर्टी सरकारच्या नावावर करणार का, हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असेल. तर फ्रेंड्स, एकूणच या संपूर्ण सीनमध्ये आपल्याला कान्हा दिसत नाहीये, दाभाडे मावशी दिसत नाहीये. मग नेमकी गोळी कोणाला लागलीये, दाभाडे मावशीला, कान्हाला की तिसऱ्याच कोणाला? मग कान्हा का दिसत नाहीये आणि सखी ही नॉर्मल दिसते, याचा अर्थ कान्हा किंवा दाभाडे मावशीला गोळी नाही लागलीये. मग गोळी कोणाला लागलीये, सानप काकाला की एखाद्या लहान मुलाला? हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. तर तुम्हाला काय वाटतं याबद्दल नक्कीच कमेंट करून सांगा. आणि लपंडाव या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन अपडेट, नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.